आजच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपान्शन बघितलं. त्या एक्सपान्शन मध्ये a प्लस बी ब्रॅकेट क्यू होता आणि a मायनस बी ब्रॅकेट क्यू होता. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरचे एक्झाम्पल्स पाहिले. आता आपण त्याच्यावर आधारित जो प्रॅक्टिस सेट आहे तो बघू. सगळ्यात पहिल्यांदा पण आपल्याला काय करायचं आहे, तर प्रत्येक वेळी तुम्ही ही जी प्रॅक्टिस आहे ना, a प्लस बी ब्रॅकेट क्यू इक्वल्स टू हे लिहून घ्यायची प्रॅक्टिस ठेवा. a क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर आणि प्लस बी क्यूब. त्याच्यानंतर a मायनस बी ब्रॅकेट क्यूब इक्वल टू a क्यूब, सॉरी इथे हा तुमचा प्लसच येणार आहे. a क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर आणि मायनस बी क्यूब. या दोघांमध्ये जो बेसिक डिफरन्स आहे ना, तो साइन्सचा आहे. a मायनस बी मध्ये अल्टरनेट साइड तुमच्या प्लस मायनस आहेत आणि a प्लस बी मध्ये सगळ्या प्लस आहेत. आता आपण ह्या बेसवर बघितलं तर आपला हा काय 2m म्हणजे काय, आपला हा a आणि हा आपला b आहे. त्याच्या त्या फॉर्म्युलाकडे तर काय करायचं, 2m ब्रॅकेट क्यूब मायनस, कारण इथे काय तर मायनस साईन, मायनस 3 इंटू 2m ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 5 प्लस 3 2m इंटू 5 स्क्वेअर. त्याच्यानंतर मायनस 5 क्यूब. म्हणजेच काय आलं आपलं, याचं सिम्प्लिफाय करून आलं 8m क्यूब मायनस 5 प्लस 4 म्हणजे 5 इंटू 4 20 इंटू 3 60 m स्क्वेअर. त्याच्यानंतर 25 इंटू 2 50 इंटू 3 प्लस 150 m आणि मायनस 125. ओके, हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ना मधले, हे नीट सांभाळून करायचे, कारण त्याच्यामध्ये तुमचा गोंधळ होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. म्हणून मुद्दामून मी तुम्हाला सवय लावतोय की तुम्ही हे जे आहेत ना, असे जेव्हा तुमचा व्हेरिएबल आणि कोइफिशियंट येईल ना टर्म मध्ये, त्यावेळी त्याला तुम्ही ब्रॅकेट टाकत चला, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. इथे पण मुद्दामून याला आपण ब्रॅकेट टाकतोय. त्याच्यानंतर पुढचा जो आहे 4 मायनस पी ब्रॅकेट क्यूब, म्हणजे इथे काय झालं 4 क्यूब मायनस 3 इंटू 4 स्क्वेअर इंटू पी. त्याच्यानंतर प्लस 3 इंटू 4 इंटू पी स्क्वेअर. त्याच्यानंतर लास्ट मायनस पी क्यूब. हा पुढे सिम्प्लिफाय केले की काय होईल, 4 क्यूब काय होणार आहे तुमचा 16 4 जा 64 मायनस 16 3 जा 48 पी. त्याच्यानंतर हा 12 पी स्क्वेअर आणि मायनस पी क्यूब. ओके, त्याच्यानंतर पुढचा परत हा आपला a आहे आणि हा आपला अख्खा b आहे. लक्षात घ्या, a म्हणजे x आहे आणि b म्हणजे y असं नाही. 7x म्हणजे a आहे, त्यामुळे आपण काय लिहिणार 7x क्यूब साइन मायनस आहे मायनस 3 इंटू 7x स्क्वेअर इंटू 9y. ओके, त्याच्यानंतर प्लस 3 इंटू 7x इंटू 9y स्क्वेअर आणि मायनस 9y क्यूब. म्हणजे सिम्प्लिफाय करताना आपलं इथे खाली सिम्प्लिफाय करतो. 7 चा 7 टू जा 14 49 इंटू 7 9 63 63 4 7 जा 34 3x क्यूब मायनस 49 इंटू 9 इंटू 27. म्हणजे इथे काय झालं आपलं 49 इंटू 9 केलं मी, 9 9 जा 81 9 4 जा 36 आणि 36 म्हणजे हे 44 इंटू मला काय करायचं होतं 3 करायचे.
तर 3 1 जा 3, 3 3 जा 3 4 जा 12, 3 4 जा 12 प्लस 1 13, म्हणजे 1323 एक्स स्क्वेअर वाय. ओके, त्याच्यानंतर प्लस आता काय तर 9 चा स्क्वेअर आहे माझ्याकडे, म्हणजे काय झालं 9 चा स्क्वेअर किती आला तुमचा 81. 81 इंटू 7, 7 1 जा 7, 7 8 जा 56 आणि इंटू 3, 3 7 जा 21, 3 6 जा 18 प्लस 2 20, 15 प्लस 2 17, म्हणजे 1701. 1701 काय एक्स वाय स्क्वेअर आणि त्याच्यानंतर 9y क्यूब, म्हणजे 81 इंटू 9, 9 9 जा 9 1 जा 9, 9 8 जा 720, तर त्यामुळे इथे आलं तुमचा 729y क्यूब. ओके, आता इथे जो आहे ना हा 58, इथे जरा ट्रिक आहे. तुम्ही जर का 50 प्लस 8 केला ना तर तुम्हाला 8 चा क्यूब फाइंड आउट करावा लागतो, जो तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल. वेअर ॲज ह्याला मी रिराईट करताना कसं लिहितोय 60 मायनस 2. माझ्याकडे 2 मेथड्स आहेत, 50 प्लस 8 किंवा 60 मायनस 2. तर 60 मायनस 2 कसं आहे की मला 6 चा स्क्वेअरचा प्रॉब्लेम नाही, मला 2 चा स्क्वेअरचा प्रॉब्लेम नाही, मला 6 चा क्यूबचा पण प्रॉब्लेम नाही. म्हणजे 36 इंटू जर का मी एकदा 6 केलं 6 6 जा, तर इथे माझं काही 6 6 6 जा 36, 6 3 जा 18 19 20 21, म्हणजे 2 1. आता इथे बघा माझा 60 स्क्वेअर म्हणजे 210 हा माझा काय आला 216, हा माझा 6 चा स्क्वेअर क्यूब आला. त्याच्यानंतर हा माझा 1 आहे, त्यामुळे 1 2 3. त्याच्यानंतर हा माझा हे झाल्यानंतर प्लस 3 इंटू 6 चा स्क्वेअर, 60 चा स्क्वेअर म्हणजे 3600 इंटू 2. इथे हा मायनस आहे बरं का, मायनस. त्यानंतर इथे परत प्लस, प्लस मध्ये काय 3 इंटू 60 इंटू 4, कारण 2 चा स्क्वेअर आहे, राईट. आणि त्याच्यानंतर मायनस 2 चा स्क्वेअर किती आहे 8. तर इथे सिम्प्लिफाय करताना आपल्याला काय होईल तर पहिल्यांदा हे जे प्रॉडक्ट्स आहेत ना हे सिम्प्लिफाय करा. म्हणजे 216000 मायनस 3 2 जा 6, 600, 6 6 जा 36, त्याच्यानंतर 6 3 जा 18 19 20 21, राईट. आणि हा तुमचा तसाच राहिला 2 0, कारण मी 36 आणि हा यांचा प्रॉडक्ट केलाय, म्हणजे मी 3600 ला मी 6 ने मल्टिप्लाय केलंय. ओके, त्याच्यानंतर प्लस 12, मी हे 12 6 जा 72 आणि मायनस 8. आता तो मायनस पार्ट आहे तो एकत्र तुम्ही सगळे एकत्र करून घ्या, त्यामुळे तुमचा येईल प्लस जे आहे ते एकत्र, त्यामुळे 217 720 मायनस 21608. ओके, तर इथे तुम्हाला 217,720 मायनस तुमचा आला 80612. इथे 2, इथे 1 1 6, त्याच्यानंतर 9 196 112 196 112. इथे फक्त तुम्हाला एक लक्षात घ्या, माझे पण कॅल्क्युलेशन्स आहेत, मी तुमच्या समोर करतोय. कुठे जर का थोडं इकडे तिकडे झालं तर लक्षात ठेवा. पण तुम्हाला हे जेव्हा एक्झाम मध्ये प्रॉब्लेम कराल ना त्यावेळी तुम्हाला हे खूप सांभाळून आणि शांतपणे करायचंय, कुठेही घाई करायची नाही. कारण इथे जर का तुमचा एखादा डिजिट इकडे तिकडे झाला तर तुमचे पूर्ण मार्क्स जातील. तर त्याच्यानंतर 198 आपण रिराईट कसं करणार, तर 200 मायनस 2, राईट. त्यामुळे 200 मायनस 2 चा स्क्वेअर, मग 200 चा काय झाला क्यूब, 200 चा क्यूब प्लस त्याच्यानंतर मायनस केलंय मी, त्यामुळे मायनस 3 इंटू 200 चा स्क्वेअर इंटू 2 प्लस 3 इंटू 200 इंटू 2 चा स्क्वेअर आणि मायनस 2 चा क्यूब. म्हणजे काय आलं माझा 200 चा क्यूब काय 8 1 1 2 3 4 5 आणि 6, हे 2 zeros आहे. त्याच्यानंतर 200 चा स्क्वेअर काय होईल माझा 4 1 2 3 4 इंटू 2 प्लस इथे माझा काय होईल 3 इंटू 200 इंटू 4 मायनस 8.
ओके, तर हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते मी तुमच्यावर सोडतो, कारण माझ्याकडे खाली जागा नाहीये, स्क्रीनच्या बाहेर जाईल. ओके, आता हे पॉज करा आणि हे नोट डाऊन करा. नाव आता आपण सॉल्व्ह करणार 2p - 1/2p ब्रॅकेट क्यू. आता इथे हा जो आहे आपला हा ए आहे आणि हा जो आपला बी आहे. ओके, त्यामुळे ऑटोमॅटिकली आपलं काय आलं, 2p म्हणजे 2p ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू 2p ब्रॅकेट स्क्वेअर आणि इंटू मी 1/2p लिहितो. 2p हा माझा बी, त्याच्यानंतर प्लस 3 इंटू 2p इंटू 2p ब्रॅकेट स्क्वेअर करतो इथे. ओके, कारण 1 चा स्क्वेअर हा 1 आहे आणि त्याच्यानंतर मायनस 1 किंवा मी 1 तसाच आहे 1/2p ला ब्रॅकेट टाकून ब्रॅकेट क्यूब. तर नेक्स्ट लाईनला माझ्या काही 2 चा स्क्वेअर 8p क्यूब मायनस आता माझ्याकडे 2 4 3 इंटू 3 12p स्क्वेअर डिवायडेड बाय 2p. ओके, त्याच्यानंतर इथे प्लस 3 इंटू 2 6p मायनस 4p स्क्वेअर. ओके, आणि मायनस 1/8p क्यूब. आता हा जो पार्ट आहे इथे आणि इथे आपल्याला सिम्प्लिफाय करायचा आहे, त्यामुळे इथे माझ्याकडे 8p क्यूब मायनस 2 6 जा म्हणजे 2p जर का वर गेलं तर वरील आपल्याला 6p, 2 6 जा 12 आणि इथे p आणि p स्क्वेअर त्यातला म्हणजे p इंटू p मधला एक p गेला. जसं मी काल तुम्हाला दाखवलं की p स्क्वेअर अपॉन p म्हणजे काय, तर p रेस टू 2 - 1 म्हणजे याची जी 1 पॉवर येते. त्यामुळे ऑटोमॅटिकली आला आपल्याकडे p. त्यामुळे हा 6p प्लस इथे पण बघा 3/2p, कारण इथे माझ्याकडे p आणि इथे p स्क्वेअर आहे. ओके, त्यामुळे 3/2p आणि मायनस 1/8p क्यूब. तर नॉर्मली तुम्ही काय करायला पाहिजे की मी जेव्हा प्रॉब्लेम लिहितो, जेव्हा तुम्हाला त्या स्टेजला व्हिडिओ येतो त्यावेळी तुम्ही पॉज करायचा, तुम्ही सॉल्व्ह करायचा आणि त्याच्यानंतर मग माझं तुमचं सॉल्व्ह करून झालं की मग प्ले करून कन्फर्म करायचं की तुमच्या स्टेप सेम आहेत. आता ज्यांनी केलं नसेल पॉज करा आणि नोट डाऊन करा. प्रॉब्लेम नंबर 7 हा माझा त्या फॉर्म्युल्याप्रमाणे ए आणि हा माझा बी आहे असं. तो 1 क्यूब मायनस 3 इंटू 1 स्क्वेअर इंटू 1/a प्लस 3 इंटू 1 इंटू 1/a स्क्वेअर. मी 1 चा स्क्वेअर मुद्दा मी लिहित नाहीये, मायनस 1/a क्यूब. म्हणजेच काय झालं इथे आपल्याला 1 चा क्यूब 1 मायनस 3/a प्लस 3/a स्क्वेअर मायनस 1/a क्यूब. हा तुमचा एक्सपान्शन झाला. पॉज करा आणि नोट. प्रॉब्लेम नंबर 8. आता यामध्ये आपला हा जो पार्ट आहे हा ए आणि हा पार्ट आपला बी आहे. x/3 आपला ए आहे आणि 3/x आपला बी आहे. त्याच्यामध्ये कसं होणार, x/3 क्यूब मायनस 3 इंटू x/3 स्क्वेअर इंटू 3/x त्याच्यानंतर प्लस 3 इंटू x/3 इंटू 3/x स्क्वेअर आणि मायनस 3/x क्यूब. ओके, तर आता सिम्प्लिफाय करताना x क्यूब डिवायडेड बाय 27 मायनस 3 इंटू x स्क्वेअर डिवायडेड बाय 3 स्क्वेअर इंटू किंवा मी इथे 3 स्क्वेअर मी 9 लिहितो, 9 इंटू 3 डिवायडेड बाय x. त्याच्यानंतर प्लस 3 इंटू x/3 इंटू 9/x स्क्वेअर मायनस 27/x क्यूब. आता पुढच्या स्टेजला आपल्याला सिम्प्लिफाय करायचे आहे. x क्यूब डिवायडेड बाय 27. आता इथे बघा 3 3 जा 9, 3 1 जा 3
एक्स स्क्वेअर गेला आणि हा एक्स, त्यामुळे इथे माझ्याकडे आला एक्स, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्लस इथे 3, हा 3 गेला, एक्स मधनं एक्स गेला, म्हणजे माझ्याकडे आलं 9 डिवायडेड बाय एक्स आणि -27/x³. फक्त एक लक्षात घ्या, मी इथे जे स्क्रॅच मारतोय ना ते तुम्ही मारू नका, तुम्हाला एक्सप्लेन करावता यावं म्हणून मी ते असं स्क्रॅच मारतोय. तुम्ही लिहून घेताना असं लिहून घेऊ नका, तुम्ही स्वच्छ लिहून घ्या आणि त्याच्यानंतर वेगळं कॅल्क्युलेट करा वाटलं तर, की ते कसं होणार आहे, कारण इथे नाहीतर तुम्ही गोंधळ घाला. त्यामुळे 3 3 9 × 9 हे करा, म्हणजे 9 9 गेले असं. पॉज करून नोट डाऊन करा. आता क्वेश्चन नंबर 2, सिम्प्लिफाय. इथे बघा 2a + b ब्रॅकेट क्यूब -2a - b. आता इथे मी तसं दोन्ही जे एक्सपान्शन लिहिलेले, मायनस असेल तेव्हा काय होतं, तर ह्या सगळ्यांच्या साईन ज्या आहेत ना त्या बरोबर उलट्या होतात. म्हणजे हा तुमचा a, हा मायनस होतो, हा प्लस होतो, हा मायनस होतो, हा प्लस होतो. ऑटोमॅटिकली बघा, जेव्हा तुम्ही हा मायनस प्लस मायनस म्हणजे हा गेला, मायनस प्लस 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 म्हणजे हा गेला, म्हणजे ह्या केसमध्ये खरं आन्सर काय येणार आहे ते इथे आपण बघू. 6a²b, हा हे दोन्ही गेले, प्लस 2b³. बरोबर आहे. इझिली बघायचं झालं तर, पण आपण एक्सपान्शन करून करणार आहोत. मी मुद्दामून तुम्हाला तिथे करून दाखवतोय. तिथे a म्हणजे काय, तर 2a, बरोबर. इथे सॉरी, इथे 6 नाही येणार, हो 3 + 3 6 येणार आहे 2. हा, तर इथे तिथला a म्हणजे काय, इथला 2a म्हणजे काय होणार, इथे 6 2a² आणि b काय, तर bच आहे b, हा, आणि 2b³ + 2b³ हे आपलं आन्सर आलं पाहिजे. म्हणजे अल्टिमेटली आपलं आन्सर काय होणार, तर 24a²b + 2b³. ओके. आपण काय एक्सपांड करून कसं करणार आहोत, तर 2a चा क्यूब आहे आपला, 2a³ प्लस, कारण हा प्लस आहे, त्याच्यानंतर 3 2a², बरोबर, इंटू b, त्याच्यानंतर प्लस 3 × 2a × b² आणि मायनस प्लस b³. हा तुमचा याचं एक्सपान्शन झालं, राईट. आता तुम्हाला हा मायनस मध्ये म्हणून मी त्याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एक्सपान्शन करतो. 2a³ त्याच्यानंतर -3 × 2a² × b, त्याच्यानंतर प्लस 3 × 2a × b² आणि -b³. आणि हा माझा ब्रॅकेट क्लोज. या आता नेक्स्ट स्टेप काय झाली, 2a³ काय, 8a³ प्लस 3 × 4 12a²b प्लस 6ab² + b³. राईट. आता इथे जो पार्ट आहे ना, हा पार्ट तुम्हाला कसे कॅल्क्युलेटेड इथे आहे, तसं हा मायनस झाला माझा, त्यामुळे याला 8a³ हा माझा मायनस झाला, मग प्लस हा फॅक्टर आहे माझा 12a²b, हा माझा मायनस ऑफ मायनस इथे प्लस झाला 12a²b, त्याच्यानंतर -6ab² आणि मग प्लस b³. आता सिमिलर टर्म कुठल्या आहेत माझ्या, की प्लस हा मायनस, हा 12a² + 12a²b हे झालं. हे दोन्ही काय झालं माझं, हे माझे जात आहेत. त्यामुळे 12 2 24a²b, त्याच्यानंतर 6ab² हा प्लस हा मायनस आहे, हा प्लस आहे, हे दोन्ही गेले, आणि b³ + b³ 2b³. ते मी वर सॉल्व्ह केल्याप्रमाणे 24a²b + 2b³. आता व्हिडिओ पॉज करा आणि हे नोट करा. सेकंड नंबर प्रॉब्लेम, याच्यामध्ये बघा त्यांनी काय केलं, की 3r हा तुमचा a आणि 2k हा तुमचा b आहे. 3ra आणि 2k तुमचा b आहे. आता इथे बघा, सेम जसं आपण मगाशी केलं तसं यांची इथे साइन प्लस आहे, त्यामुळे आतल्या याच्या साइन्स मध्ये काही फरक पडणार नाही. ओके. त्यामुळे इथे काय होणार आहे, तुमचं हे दोन्ही गेले, म्हणजे काय येणार आहे, 2a³ हे गेले आणि प्लस
6ab² येणार आहे. तुमचा म्हणजे अल्टिमेटली तुमचा आन्सर काय येणार आहे? ए काय आहे तुमचा? तर 3r आहे, म्हणजे 2 × 3r³ बरोबर आहे. त्याच्यानंतर बी एक, त्याच्यानंतर -6 × 3r आणि बी काय 2k म्हणजे 2k². म्हणजेच काय आलं? 3×3 3 3 9 3 27 27 × 2 54r³ -18 18 2 36rk आणि हा तुमचा इथला आन्सर घ्यायला पाहिजे. म्हणजे इथे बघा 18 4 72 सॉरी 4 72rk राईट. आता इथे आपण काय करणार आहोत? आपण पूर्ण एक्सपांड करून बघणार आहोत. म्हणजे कसं? तर 3r म्हणजे 3r³ मायनस आहे बघा माझी -3 × 3r² × 2k त्याच्यानंतर प्लस 3 × 3r × 2k² -2k³ प्लस इथे प्लस साइन, त्यामुळे इथे मी प्लस साइन लिहितो आणि मी तसंच ते पुढे लिहितो म्हणजे तुम्हाला एका खाली एक पण दिसेल. 3r³ त्याच्यानंतर प्लस 3 × 3r² × 2k त्याच्यानंतर प्लस 3 × 3r × 2k² बरोबर. त्याच्यानंतर प्लस 2k³ राईट. आता इथे आपण सिम्प्लिफाय करणार आहोत. इथे सिम्प्लिफाय करताना मी मुद्दाम वर खाली लिहिले, त्यामुळे तुम्ही इथे सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. 3r³ हा प्लस आणि हा मायनस गेला, सेम टर्म आहे बघा इथे. त्याच्यानंतर प्लस 3 + 3 6 × 3r × 2k² आणि हा प्लस आणि हा मायनस केला म्हणजे ऑटोमॅटिकली 27r³ प्लस 6 3 18 18 4 72rk² हा तुमचा सिम्प्लिफाईड आन्सर आहे. पॉज करा आणि नोट करा. आता इथे क्वेश्चन नंबर 3 इथे बघा मायनसच्या आतमध्ये जो आहे ना तो प्लस a + b आहे, लक्षात घ्या. त्यामुळे इथे तुमचं जर का इथे करायचं जर तर हा मायनस होणार आहे, त्यामुळे मायनस ऑफ मायनस इथे काय येणार आहे? -6a² आणि -b2b³ हे तुमचं आन्सर असणार आहे. ओके. आता आपण एक्सपांड करून बघू. 4a³ त्याच्यानंतर -3 × 4a² ब्रॅकेट स्क्वेअर इंटू तुमचा 3 प्लस 3 × 4a × 3 आणि त्याच्यानंतर -3³ ओके. त्याच्यानंतर आता मी मायनस साइन आतमध्ये ब्रॅकेट मध्ये लिहितो. 4a³ प्लस 3 × 4a² × 3 प्लस 3 × 4a × 3 प्लस 3³ हे तुमचं ब्रॅकेटमध्ये. आता नेक्स्ट स्टेपला काय तुमचं 4a³ मी मुद्दामून असं करतोय की मी सिम्प्लिफाय लास्ट स्टेजला करणार आहे. 4a³ मायनस 3 × 4a² × 3 त्याच्यानंतर प्लस 3 × 4a × 3 -3³ आणि आता याची साइन जी आतल्याची साइन हे सगळे काय होणार आहे तुमचे निगेटिव्ह होणार आहेत, कारण इथे तुमचा मायनस आहे. म्हणजे जेव्हा इथे काही नसेल ना तेव्हा कोइफिशियंट 1 असतो. त्यामुळे 1 × हे 4 हे 1 पॉझिटिव्ह निगेटिव्ह × पॉझिटिव्ह तुमचा निगेटिव्ह होतो. त्यामुळे मायनस × प्लस मायनस, त्यामुळे हा काय झाला तुमचा -4a³ -3 × 4a²
इंटू 3 मायनस 3 इंटू 4a इंटू 3 आणि हा मायनस 3 क्यूब. आता ज्या ठिकाणी साइन अपोजिट आहेत त्या ठिकाणी काय होणार आहे, हा आणि हा फॅक्टर गेला, माझा 0 झाला. हा हे दोन्ही सेम आहे, त्यामुळे मायनस 6 इंटू, आता हा माझा 3 इंटू 3 झाला, त्यामुळे इथे 6 म्हणजे 3 प्लस 3 हा 6 झाला माझा. हा 4a स्क्वेअर इंटू 3. त्याच्यानंतर हे प्लस मायनस आहे, हा फॅक्टर गेला, मायनस इथे माझं 2 इंटू 3 रेस टू 3. गॉट इट. त्यामुळे आता इथे माझं काय होणार आहे, तर मायनस 6 इंटू तुमचा 4 चा स्क्वेअर 16 इंटू 3 म्हणजे 16 इंटू 3 झाला तुमचा 48 इंटू तुम्हाला 6 करायचा आहे, 6 8 जा 48, 6 4 जा 24 आणि 28 म्हणजे त्याला 288a स्क्वेअर. बरोबर आहे. त्याच्यानंतर मायनस 3 चा क्यूब काय होतो, 27 2 जा 54 म्हणजे तुमचं सिम्प्लिफाईड आन्सर आलं मायनस 288a स्क्वेअर मायनस 54. पॉज करा आणि क्वेश्चन नंबर 4. इथे पण बघा, इथे सिम्पली ऍडिशन आहे, म्हणजे हे जर का आपण बघितलं ना तर याच्यामध्ये ह्या दोघांची ऍडिशन केली तर आपल्याकडे काय येईल, तर 2a क्यूब आणि प्लस 6ab स्क्वेअर, कारण हा आणि हे जातील आणि हा आणि हे जातील. इथे a काय माझा तर 5x आहे, म्हणजे इथे काय होईल माझा 2 इंटू 5x क्यूब, त्याच्यानंतर माझा b आणि प्लस 6 इंटू 5x आणि b काय माझा तर मायनस 7y म्हणजे 7y स्क्वेअर. हा तुमचा अल्टिमेट आन्सर असेल. आता इथे आपण पूर्ण सॉल्व्ह करून बघू. 5x क्यूब मायनस 3 इंटू 5x स्क्वेअर इंटू 7y प्लस 3 इंटू 5x इंटू 7y स्क्वेअर आणि हा तुमचा मायनस 7y क्यूब. हे मुद्दाम मी याच्यानंतर लिहितोय, म्हणजे इथे तुमचा प्लस आहे आणि 5x क्यूब त्याच्यानंतर प्लस 3 इंटू 5x स्क्वेअर 7y त्याच्यानंतर प्लस 3 इंटू 5x इंटू 7y स्क्वेअर मायनस इथे तुमचा प्लस 7y क्यूब. आता ह्या दोघांची जर का आपण अशी ऍडिशन केली तर काय होईल की 5 इंटू 5 म्हणजे काय हे जाईल 2 इंटू 5x क्यूब. हा प्लस मायनस ही दोन्ही टर्म सेम आहेत, हा प्लस मायनस गेला, हा प्लस इंटू प्लस म्हणजे प्लस 2 इंटू 3 इंटू 5x इंटू 7y स्क्वेअर. हा प्लस मायनस हे गेले. राईट. तर इथे आलं तुमच्याकडे 5 चा क्यूब काय होतो तो 125 म्हणजे 250x क्यूब प्लस 7 चा स्क्वेअर 49 इंटू आपल्याला करायचंय 49 इंटू 5 केला आपण ते येणार 45 5 4 जा 24. मग त्याला आपल्याला मल्टिप्लाय करायचंय 6 ने इंटू 6 5 जा 30 6 4 जा 24 27 12 प्लस 14 म्हणजे 1470 xy स्क्वेअर. ओके. आता पॉज करून नोट डाऊन करा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पुढच्या एक्सपान्शन करणार आहोत.